नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, एक स्माइल माझ्यासाठी, एक बाबांसाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करूया। काय आज स्पेशल ऑफर आहे, तर ऑफर तुम्हाला समजतील सगळ्यावरती दिलेल्या नंबरच्या स्टेटसवर। स्टेटस ज्यांना दिसत नसतील त्यांनी जरूर मेसेज करा आणि हे करा, ज्या ज्या तुम्ही ऑर्डर करताय त्या ऑर्डरवरनं हलू नका। ज्या दिवशीला ज्या तारखेला ऑर्डर केली आहे तर आपला स्क्रीनशॉट आपलं सगळं तिथंच राहू दे, व्यवस्थित ऑर्डर द्या। का तर सगळा घोळ होतो। मग तुम्ही जर आज मी लाईव्ह घेतला तर आजच्या लाईव्हच्या सगळ्या त्याच तारखेला राहिल्या पाहिजे, तेव्हा माझं काम तारखेप्रमाणे व्यवस्थित होतं। हलवा हलवी कराल त्यांना लवकर सामान मिळणार नाही, पण जसं तारखेप्रमाणे येईल त्याप्रमाणे व्यवस्थित सामान मिळेल। दुसरी गोष्ट, सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद की आधार कार्ड हा विषय असा होता, विश्वासाचा होता तुमच्या आणि माझ्या, पण आपल्या 80% आपल्या परिवारातल्या सगळ्यांनी मनानं आधार कार्ड दिली, जी जुन्यात जुनी आहेत, अगदी गीतासारखे असू देत, सुरेख रेसिपी ताईंसारखे असू देत, नाहीतर सीमाताई असू देत, तर या सगळ्यांनी जी आधार कार्ड देऊन मला मदत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। यामुळे आपल्या परिवारातल्या गोष्टी आपल्या परिवारात राहतील आणि तुमच्या ताईच्या कष्टाची कोणी कॉपी करणार नाही, यासाठी हे सगळं महत्त्वाचं होतं। लवकरच दिवाळी ग्रुप निघेल, इथून बॉक्स कुरिअर व्हायला सुरुवात होईल। आता कुरिअर बॉक्स तुमच्यापर्यंत आल्यावर तुम्हाला फोडायचं असेल तर फोडून बघा, नसेल फोडायचा तर व्यवस्थित सेफ जागी ठेवा आणि तो डायरेक्ट लक्ष्मीपूजना दिवशीच तुम्ही खोलू शकता। बाकी सगळं तुम्हाला ग्रुपमध्ये घेतल्यावर त्यात सगळं दाखवलं जाईल की तुम्हाला अजून काय पूजा करायची काय। त्याचप्रमाणे भरपूर सारे ऑफर आहेत। दिवाळी धमाका बॉक्स जरूर बुक करा, जरूर बुक करा। तुमच्या आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी, तुमच्या मुलांच्या शिक्षणापासून, मुलं होण्यापासून, मुलांची लग्न, तुमचे जॉब, तुम्हाला प्रमोशन, सर्व आजारपण, प्रेम, या सर्व गोष्टींचा मिलाप आहे तो म्हणजे आहे आपला महालक्ष्मी बॉक्स, की तुमची सर्व गोष्टी तुम्हाला याच एका बॉक्समधनं मिळणार आहेत। आता काही जणांच्या मनात शंका आहेत की मागच्या वर्षीची पोटली आहे तोच बॉक्स आहे का, तर नाही। मागच्या वर्षीची जी पोटली होती ती पूर्णपणे वेगळी होती, एखाद दुसरा आयटम येऊ शकतो, पण ही पोटली पूर्णपणे, ही पोटली नाहीये तर हा बॉक्स पूर्णपणे वेगळा आहे। याच प्रकारचा छोटा बॉक्स आहे आपला, त्याची किंमत तुम्हाला मी सांगितली की फक्त 500 रुपयाला तो बॉक्स आहे। मी वाटल्या स्टेटसला परत टाकते, तो बॉक्स आहे, तो घेऊ शकता। आणि स्वतः मी तयार केलेली, मी सिद्ध केलेली पोटली सुद्धा आहे, त्याचाही व्हिडिओ स्टेटसला आहे, तर ते सुद्धा घेऊ शकता। ज्याला जे परवडेल त्याला सगळ्यांना घेता यावं या रेंजचे यावेळी मी आयटम तयार केले। मागच्या वेळी काय होतं, एकच पोटली होती आपली, त्यामुळे कुणाला घेता येत होती, कुणाला घेता येत नव्हती म्हणून, पण यावेळी सगळ्यांना घेता येईल या प्रकारच्याच वस्तू तयार केलेल्या आहेत। तर स्टेटस जरूर बघत चला। ज्यांना दिसत नसतील, सगळ्या ऑफर असतात तिथं, कसं वापरायचं हे तिथंच असतं, त्याच्यामुळे व्यवस्थित बघत जा की बाबा माझ्याला एक 10-20 स्टेटस टाकावे लागतात रोज, तर तो नाहीये मग तो आज नसेलच, आळस केला, असं करू नका। एक तर व्हिडिओ बघायला आळस करता, पळवत पळवत व्हिडिओ बघता, त्यामुळे माझी कित्येक वाक्य तुम्हाला कळत नाहीत। तर चला, कुंचम भरपूर प्रमाणात आपल्याकडे आता आलेली आहेत आणि पुढं नवरात्र, दिवाळी या गोष्टींसाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे ते म्हणजे कुंचम वरती गढवाल फ्री, हे फक्त आणि फक्त थोडेसे पीस राहिले आहेत। त्याच्यानंतर गढवाल फ्रीची ऑफर ही पूर्णपणे संपून जाणार आहे। कुंचम ज्या दरात आहे त्या दरात फक्त तुम्हाला कुंचम मिळेल, त्यामुळे ज्यांना हवी आहे, गिफ्ट हवी आहे गढवाल, त्या सगळ्यांनी लवकरात लवकर 2 दिवसात बुकिंग करा, तरच गढवाल मिळेल। कारण आता गढवाल संपले आहेत, त्यामुळे बुकिंग ह्याच्याबरोबर गढवाल देणं हेही संपणार आहे। आता ज्यांना गढवाल हवी आहे त्या सगळ्यांनी कुंचमचं बुकिंग भरपूर करा। त्याचबरोबर ज्या काही वस्तू आपल्याकडे येत आहेत त्या सगळ्याचं वरती स्टेटसमध्ये सगळं आहे, तिथं हे करा। तर चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 4 मिनिटं झाल्या गप्पा, तर सुरुवात आहे व्हिडिओची आजची, ती म्हणजे हरताळिका पूजन कसं करायचं, काय करायचं, कुणी करायचं, हे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेले आहेत। तर
जास्तीत जास्त हा प्रश्न सगळीकडे आहे की ताई 7वा महिना चालू आहे, 8वा महिना चालू आहे, तर हरताळका पूजन करायचं का? तर शास्त्र हे सांगतं की 7व्या महिन्यानंतर स्त्रियांना हे देवकार्य करायला धरलं जात नाही. तर आता ती तुमची इच्छा किंवा तुमच्या घरातलं असेल ते, पण 7व्या महिन्यानंतर देवाचं किंवा महादेवाचं कोणतंही कार्य करायला ती बाई योग्य नसते, 7वा महिना लागला असेल तर. त्यामुळे करायची नाही करायची ही तुमची इच्छा. मानसपूजा करू शकता, कोणी केलेल्या पूजेला हळदी कुंकू वाहू शकता, इतकं करू शकता, पण पूजा करण्या इतकं त्याला हे नाहीये. किंवा सगळ्यात मोठं शास्त्रीय कारण त्याला हे आहे की हरताळकेचा उपास हा दिवसभर असतो आणि प्रेग्नंट स्त्रिया हे करू शकत नाहीत, त्यामुळे सुद्धा ह्याच्यावर एखाद्या शास्त्रानं नकार दिला असेल. हे पहिलं आहे. दुसरी गोष्ट, सगळ्या कुमारी मुली या पूजा करू शकतात. कुमारी मुलींना चांगला पती मिळण्यासाठी ही हरताळिकेची पूजा आपण करू शकतो. त्याचप्रमाणे लग्न झालेल्या महिलांना, सवाष्ण महिलांना आपल्या पतीचं आरोग्य वाढावं म्हणून ही हरताळकेची पूजा केली जाते. आता हे सोडून अजून कुणाला ही पूजा करायला, हरताळकेची पूजा करायला शास्त्र मान्यता देत नाही. पण आपल्याला जे पटत असेल, आपल्या बुद्धीला जे पटत असेल ते तुम्ही करायला काहीही हरकत नाही, बाकी कोणी असेल तर. दुसरी गोष्ट, हरताळकेची पूजा कशी करावी? तर हरताळकेच्या पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे मातीचे, काही ठिकाणी माती असेल आणि काही ठिकाणी वाळू असेल. आता आमच्या भागामध्ये वाळू असते, तर वाळूचं शिवलिंग करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हरताळिका देवी आणि पुढं हे मिळतात ते सुद्धा आणावं, पण स्वच्छ वाळूची पिंड करणं हे अतिशय महत्वाचं. एकतर वाहत्या पाण्यातली वाळू आणून त्याची पिंड करा, नसेल तर जी कुठली वाळू तुम्हाला मिळेल ती गंगाजलानं धुवून घ्या आणि त्याची तुम्ही पिंड करू शकता. तर हरताळकेच्या दिवशी केस धुतले तर चालतात का? तर हो, हरताळकेच्या दिवशी केस धुतले तर चालतात. आता ज्यांना बीपी, शुगर, थायरॉइड, प्रेग्नन्सी असे काहीही आहेत, त्यांनी उपास नाही धरला तरी चालेल. मनोभावे महादेवाची पूजा करा, तुमची पूजा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. मेडिकल कोणतेही प्रॉब्लेम असतील तर उपास करायची काही एक गरज नाही. सकाळी उठावं, स्वच्छ आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावेत, घरच्या देवाची पूजा करावी आणि नंतर पाटावर वाळूचं शिवलिंग, एक पांढरं कापड त्याच्यावर तुम्ही घालू शकता किंवा एखादं प्लेट ठेवू शकता, आपली नाही का तांब्याची पितळेची मोठी प्लेट ठेवू शकता आणि त्यामध्ये वाळूचं शिवलिंग करावं. त्याच्या शेजारी हरताळका देवी जी आपल्याला मिळते, म्हणजे सख्यांनी मिळून करायची ही एक हरताळकेची पूजा आहे. तर ती वाळू जी मिळते आपल्याला हरताळका, ती सुद्धा समोर मांडावी. गणपती मांडावे, गणपतीचं पूजन करावं, व्यवस्थित त्यांना जलाभिषेक, दुधाचा अभिषेक करून त्यांचं पूजन करावं, त्यांना बसवावं, जानवं घालावं, दुर्वा व्हाव्यात, वस्त्र व्हावं कापसाचं आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्याच्यानंतर हरताळकेची पण पूजा करून घ्यावी, तिलाही फुलानं आंघोळ घालावी किंवा पवित्र करावं गंगाजलानं. त्याच्यानंतर हळदी कुंकू शृंगार तिचा संपूर्ण करावा आणि तिला सुद्धा वस्त्र वगैरे परिधान करावं. त्यानंतर महादेवांची पूजा येते. तर या पिंडीला आपण काही व्हायचं नाहीये, तर मस्तपैकी वाळूची पिंड तयार करायची आहे आणि त्या पिंडीवर आपण बेलपत्र वाहू शकतो, धोत्र्याचं फळ वाहू शकतो, बेलाचं फळ वाहू शकतो. परत जे आहे की पहिल्यापासून ही परंपरा आहे की 16 पानांच्या पत्री आणायच्या आणि त्या आपल्या ह्याच्यावर ठेवायच्या, म्हणजे व्हायच्या, त्या सगळ्या पत्री व्हायच्या. तर हे जरुरी आहे का? तर ही तुमची इच्छा आहे. माझं पहिल्यापासूनचे माझे हेच व्हिडिओ आहेत की वृक्षाला त्रास देऊ नका, बेलपान वाहिलं बास आहे. जे काही तुमच्या दारात अजून आंबा असेल, जास्वंद असेल, गुलाब असेल, त्याची जी काही 5-6 पानं, थोडी 16 पानं खोडू नका, थोडी थोडीशी पानं आघाडा. जे महत्वाचं आहे बेलपत्र, आघाडा, धोत्र्याचं फळ किंवा दारामध्ये असणारा गुलाब, या गोष्टी ज्या आहेत तेवढेच पानं घ्या आणि तेवढीच ओम नमः शिवायचा जप करत करत त्या महादेवांना हे करा. दिवसभर उपास असतो. महादेवांना तुम्ही फळ अर्पण करू शकता, म्हणजे त्यांना नैवेद्य दाखवू शकता, केळीचा, फळाचा, कोणताही. त्याचप्रमाणे हरताळका देवीला सुद्धा नैवेद्य दाखवा. तर दिवसभर परत धूप, दीप, कापूर आरती, शंकराची आरती, याप्रमाणे संपूर्ण हरताळकेची विधी करावी. हरताळका देवीची कहाणी सुद्धा आहे, तर वेळ असेल तर कहाणी जरूर ऐकावी, म्हणजे आपल्याला हरताळका देवीचं पूजन लागतं. उत्तर पूजा ही त्याच्या दुसऱ्या दिवशी केली जाते. अक्षदा व्हायच्या आहेत महादेवांवर, परत गौरी मातेवर आणि गणपती बाप्पावर, आणि नंतर ते सगळं विसर्जन करायचं आहे. वाळू, फुलं वगैरे जे काही तुमचं आहे ते सगळं नदीमध्ये
जे काही तुमच्या इथं ठिकाण आहे जे काही तुमच्या इथं ठिकाण आहे त्यामध्ये विसर्जन करावं. म्हणजे इथं ही हरताळकेचं व्रत आपलं उद्यापन केल्यावर पूर्ण होतं. कोणत्याही प्रकारची जर आपल्याला पिरियड असतील काय असतील नाही पूजा करायला जमली तरी मानस पूजा करावी आणि तेच व्रत आपलं दरवर्षीप्रमाणे पुढे नेत राहावं. मानस पूजा मी सगळ्यांना शिकवलेली आहे की शांत बसायचं, डोळे मिटायचे आणि ही मी जी सगळी पूजा सांगितली ती डोळ्यासमोर आणायची. तेवढंच पुण्य तुम्हालाही मिळेल की जेवढं पुण्य यातून पूजा करून मिळेल तेवढंच पुण्य त्यातून सुद्धा मिळेल. कारण मन महत्वाचे, भावना महत्वाच्या आहे देवापर्यंत पोहोचवायच्या की मला काय हवं आहे. काय हवं आहे तर एक चांगला पती हवा आहे किंवा माझ्या पतीचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे, त्याचा धंदा व्यापार नोकरी चांगली राहिली पाहिजे, मुलं बाळ संसार हे माझं सगळं चांगलं राहिलं पाहिजे. यासाठीच हरताळकेची पूजा आपण करतो. तर त्याचप्रमाणे ही संपूर्ण पूजा करावी. तर चला, हरताळका या विषयाचा हा तुम्हाला दिलेली छोटीशी माहिती कशी वाटली हे जरूर सांगा. माझी पूजा जमली उद्या तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर तोपर्यंत टाटा बाय बाय. वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायला विसरू नका. मेसेज बघितला जाईल ह्याची घाई करू नका. तुमचं काम आहे फक्त सगळं संपूर्ण तुम्हाला किमती सांगितलेल्या आहेत, सगळं सांगितलेलं आहे. तर वरती दिलेल्या नंबरवरती जायचं, स्टेटस व्यवस्थित बघायचं, आपल्याला जे हवं आहे त्याचे पैसे पे करायचे, स्क्रीनशॉट पाठवायचा, ऍड्रेस पाठवायचा, रेकीची नावं पाठवायची. त्यासाठी तर मी स्टेटस टाकते ना की तुम्हाला वेळ घालवायला नको की हे ताई ह्याची किंमत किती आहे, त्याची किंमत किती आहे, मग कधी करू, काय करू, म्हणून तर मी हे रोजचे स्टेटस तयार करते. तर हे सगळं बघा आणि पटापट ऑर्डर करा आणि ऑर्डर आपली केली आहे ती तिथंच ठेवा. आता काही महिलांचं म्हणणं असतं की तुम्ही ऑर्डरच्या दिवशी आमच्यापर्यंत पोहोचला नाहीत, ऑफरच्या दिवशी आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर आम्हाला कशी ऑफर मिळणार. ऑफरच्या दिवशी तुमच्यापर्यंत पोहोचले नाही असं होत नाही. तर ऑफर ही काढलेली असते, त्या दिवशी ते पैसे पे करायचे असतात तरच ती गोष्ट ऑफरमध्ये मिळते. मी आधी सांगितलेलं असतं 24 तास ही ऑफर चालू आहे, त्याचा फायदा घ्या. 24 तासानंतर त्याची काय किंमत असते हे पण मी सांगितलेलं असतं. तर जर हवं असेल तर माझा स्टेटस संपल्यावर किंवा ऑफरचा दिवस संपल्यावर तुम्हाला करायचं असेल पे तर तुम्ही तुम्हाला जी किंमत आहे ती विचारून पे करू शकता. पण ऑफरला ज्या दिवशी पे कराल त्या दिवशी काहीच विचारायची गरज नाहीये मला की किंमत सांगितलेलीच असते. कधीतरी चुकून जर मी किंमत सांगायची राहिले तर विचारत जा. पण स्टेटस संपूर्ण पाहिलात तर तुम्हाला वापरायचं कसं हेही कळेल, किंमतही कळेल आणि सगळीच माहिती मिळेल. त्यामुळं वरती दिलेल्या नंबरवरती स्टेटस जरूर बघायचे आहेत. अजून ज्यांना स्टेटस दिसत नसतील तर त्यांनी तिथं येऊन माझ्याशी बोला. पहिल्यांदा येत असेल तर मला आधार कार्ड पाठवा, मला पत्त्याची बाजू पाठवा. मला तुमच्या नंबरशी काही घेणं नाहीये. मला फक्त तुम्ही कुठून मला बघत आहात किंवा कुठून माझी खरेदी करत आहात ही गोष्ट फक्त मला महत्वाची आहे. तर जरूर आधार कार्ड पाठवा. त्याच्यात काही नाहीये, सगळेजण परिवार आपला इतका एकीचा आहे. आता एक गंमत सांगते 5 मिनिटं शेवट तुम्हाला की बरं चला आपण ह्याचा वेगळा व्हिडिओ घेऊया की ह्याचा काय झालं आधार कार्डाचं वगैरे, त्याचा वेगळा सारिका लाईफस्टाईलला व्हिडिओ करूया. तो नक्की बघा, आत्ताच करते लगेच मी, तर तोही व्हिडिओ नक्की बघा. तर चला, हरताळकेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल तर सगळ्यांनी छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर, नवीन माहिती बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.